कसे आहात? मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे. मित्रांनो, आपण आपल्या या नवीन चॅनलवरती काही नवीन फॅमिलीज ॲड करणार आहोत. नवीन कॅरेक्टर येतील. तर सर्वांना तुम्ही जसं आम्हाला प्रेम दिलं आधीपासून, तसं या कॅरेक्टरना आणि या स्टोऱ्यांना पण प्रेम द्या. सर्व स्टोऱ्या आमच्याच आहेत, फक्त तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. आपली फॅमिली तर राहणारच. जुवी, अंतकला, कोयल, मी, त्यानंतर माझा मुलगा रितेश, मुकेश, आपला हा पुरा परिवार तर राहणारच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही परिवार आपण ॲड करणार आहोत. तर त्यांना पण असंच प्रेम द्या बरं. मनोरंजक व्हिडिओ आहेत, फॅमिली व्हिडिओ आहेत आणि समाजाला मिळते जुळते आणि समाजातनी जे घडत आहे त्याच्यावर आधारित व्हिडिओ पण आपण बनवणार आहे. तर प्लीज मित्रांनो सपोर्ट राहू द्या. मित्रांनो बघा, आपण रोज एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवत आहे, इतक्या लोकांकडे व्हिडिओ जातो, पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहे. मित्रांनो बघा, सबस्क्राईब करायला काही लागत नाही बरं. आम्हाला 1K सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहे. तर प्लीज सपोर्ट करा. व्ह्यूअर्स लोक, तुमच्याकडे हा व्हिडिओ जर आला असेल तर तुमचं काही जाणार नाही आहे मित्रांनो. एक सबस्क्राईब करायला फक्त तुम्हाला तुमचा हाताचं बोट घ्यावं लागणार आहे आणि सबस्क्राईब बटनावरती क्लिक करावं लागणार आहे. आणि मी हे फक्त त्यांच्यासाठी म्हणत आहे की ज्यांच्याकडे आज पहिल्यांदा व्हिडिओ गेला किंवा रोज व्हिडिओ जाते पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. काही लोकांचं असं पण मत आहे की आपण व्हिडिओ पाहायचे पण सबस्क्राईब कशाला करायचं. पण मित्रांनो, तर प्लीज एकच सबस्क्राईब मागत आहे तुमच्याकडून. जर तुम्ही नवीन असाल, चॅनलवरती आले असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी ऑलरेडी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे तर मी खूप खूप आभार मानते. जे रोज कमेंट करतात त्यांचे पण खूप आभार मानते. तर प्लीज मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलशी जुळण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब करणं, कारण की आम्हाला 1K हे सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत. प्लीज चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. पाहत राहा मग पूर्ण व्हिडिओ. मित्रांनो, एवढं ऊन तापत आहे. जसे माणसांना पाण्याची आवश्यकता आहे तसं झाडांना पौद्यांना पण पाण्याची खूप आवश्यकता आहे. खूप ऊन तापत आहे बापा. तर जशी आपली काळजी घेता ना तशी झाडांची पण काळजी घ्या आणि झाडांना पण रोज पाणी टाका. अरे, कोयल अजून उठलीच नाही का? कोयल, ए कोयल, उठ लवकर. मी चाललोय जॉगिंगला. उठत नाही का? 5 मिनिटच वेळ आहे, 6 वाजेला. मी चाललो जॉगिंगला. आई येणार ना आणि तुला झोपलेली पाहणार तर अजून रागवणार. आईला राग येणार अजून. तुला माहिती आहे ना, आईला पटत नाही आहे म्हणून सकाळी लवकर उठावं लागते. कोयल, ए कोयल. हो रितेशजी, बस 2 मिनटं, बस उठलेच मी. तुम्ही जा ना जॉगिंगला तुमच्या. मी उठते, जा तुम्ही. रितेशजी जा. उठते मी. आंघोळ वगैरे करते तुम्ही येईपर्यंत. हो कोयल, नाही तर बघ, सकाळचा टाईम आहे, झोप लागून जाते. मग म्हणशील झोप नाही उघडली, आईला माहीत पडलं तर फालतू मग सकाळी सकाळी पंगा होऊन जाईन घरात नीच. नाही, मी उठते, बरोबर उठते. जा तुम्ही. चल, मी जातो जॉगिंगला. मग ऑफिसला आज लवकर निघायचं आहे. उठजो लवकर. अगं बाई, हा घ्यायचा वाटा नीट क्लीन नाही केला वाटते. असं सोडून दिलं का काय? पाय बरं बाई, मी लवकर काय गेली, लेकांना झोपायत होती. हे जुईनं आणि कोयलनं धुतला नाही वाटते घ्यायचा वाटा. असंच ह्याच्यावरती कपडा मारला आणि बस सोडून दिलं. मला बिलकुल आवडत नाही बे सगळे जाडेपणा. कोणी केलं काय मी दोघितलं सांगा. बेसिनचा नळ पण नाही धुतला. त्याच्यामध्ये बघा खरगटे हात लावलो. तसंच आहे. हे पण पुसून घ्यावं लागेल मला. लेच बाई, मला किचन गंद ठेवलं ना खूपच राग येते मला. मला केली स्वच्छ वापर आवडतो. बघा, गदर करून ठेवलं. कोणी केलं काय माहीत नाही. हिचं काम आहे कोयलचं की जुईचं काम आहे काय माहीत. अगं बाई, ताई आज पण किचनला लवकर झाला. मी म्हटलं आज लवकर जाते किचनला, पण ताईच येऊन गेल्या लवकर. ताई, का गं जुही, गॅसचा वाटा बरोबर क्लीन नव्हता केला होता. तू केला होता म्हटलं गॅसचा वाटा क्लीन की कोयलने केला होता? अगं बाई ताई, मी नाही केला म्हटलं गॅसचा वाटा. मी भांडी होती ते घासून घेतले होते. मग मी कोयलला म्हटलं मी भांडे घासून घेते. कोयल म्हणे मी थकली म्हणून ती माय. तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं कोयल, मी भांडे घासून घेते रात्रीचे. तुम्ही लेकरांना घेऊन गेले, झोप येत होती लेकरांना तर. आणि ताई मी भांडे पूर्ण घासले म्हटलं. मग मी म्हटलं कोयल, तेवढा किचन वाटा साफ वगैरे करून घे, बेसिन धुवून घेशील म्हटलं माझे भांडे झाल्यावरती. ती हो म्हणे. ती गेली ती रात्री शेवटीला मग किचनमधून लाईट वगैरे तिनेच बंद केला. हो का गं, मी तेच म्हटलं बाई ना. म्हटलं गॅसचा वाटा नीट नाही क्लीन केला होता. कोणी केला काय माहीत, तू केला का कोयलने केला? जाऊ दे म्हटलं, मी करून घेतलं. ताई तुम्ही कशाला केलं पुन्हा तेच काम? कोयलला येऊ द्यायचं होतं आणि कोयलला दाखवायचं होतं. तू नीट मला सफाई केली का बरं नाही रात्री नीट सफाई केली का बरं नाही? मी बघा बरं एवढे सारे भांडे घासून ठेवून दिले होते. मग गॅसचा वाटा पुसायला आणि बेसिन धुवायला काय झालं तर नीट? जाऊ दे माया, घर किलकिल करायला पुरत नाही. आपण देराने जेठाने बहिणीसारखे हा, तुला माहिती आहे ना. आपण एकताने राहतो. हो ताई बरोबर आहे, पण याच्यामध्ये काय आहे? चुकी तर लक्षात द्यावंच लागेल ना. जाऊ दे, पुढच्या वेळेस जर केलं ना तर समजून सांगेन तिले. जाऊ दे आता.
काही टेन्शन नका घेऊ. उली उली गोष्टी जर घेऊन बसलो ना तर हा जो परिवार आहे ना आपला हा तुटून जाणार. असं नाही पाहिजे. उली उली गोष्टीला ध्यान द्यायला परवडत नाही. जाऊ दे, पुढच्या वेळी तिला समजून सांगेन मी. बरं बरं ताई, तुम्ही जसं म्हणसान तसं. का गं जुही, आपण तांदूळ काल काढले, रात्रीला काढले होते की नाही, का तसेच ठेवले तू म्हटलं? नाही नाही ताई, मी तांदूळ काढले रात्री काढले आणि ठेवून दिले काढून. म्हटलं त्याच्यामध्ये इनो टाकलं. इनो टाकून छानपैकी त्यात निंबू टाकलं, एक आंबूसपणा यायला आणि जास्त बॅटर चांगलं फुगलं पाहिजे. मी ठेवले नाही झाकून. मला माहिती नाही सकाळी इडलीचा नाश्ता करायचा आहे म्हणून. मग त्याच्यात भांडे खूप पडले. मला खूप उशीर झाला. नाही तर गॅसचा टाकून मिस करून घेतला असता. हो का? बरं बरं बरं. का गं, कोईल अजून आलीच नाही म्हटलं किचनमध्ये? खूप वेळ झाला ना, अजून आंघोळ झाली नाही कायची? काय माहिती नाही ताई म्हटलं बाबा. मी कोयला पाहिलंच नाही म्हटलं. कधी उठली आणि काय केली तर मी माझी आंघोळ केली बाप्पा. आणि बस चालली आली किचनला. कोयलचं नाही माहीत बाबा मला उठली का नाही. आता पण देऊन द्यायला पाहिजे होतं. मला रितेश भाऊजी दिसले होते. पाऊण तासाआधी दिसले होते रितेश भाऊजी. हो हो, मी पण दूध घेत होती. रितेश भाऊजी तेव्हाच गेले. जा बरं, पहा बरं अजून उठली का नाही माय. बरं बरं ताई, तुम्ही ते बॅटर काढून घ्या आणि इडली पात्रामध्ये लावून द्या. नंतर सांबार आणि चटणी बनवून नारळची. हो हो, मी करते. तू टेन्शन नको घेऊ. मी बॅटर वगैरे भरून देते. इडली पातळ इडल्या राहून देते. तू पहा बरं कोईल अजून आली कोण नाही. बरं बरं ताई, जाते पाहून येते मी. चाल बाई, आता इडल्याचं लावून देते. इडल्या सर्वांना इडल्या खूप आवडतात आमच्या घरी. आज संडे आहे ना, तर मोस्टली लेकरांना आणि आत्याबाईला पण आजीला पण इडली आणि सांबार खूप आवडतो. आज तेच करते म्हटलं. काय ना बाई, बुडे कसं बसलं आहे. मग गुलांना दात घासून घेतले मस्त आणि बसून गेलं. का हो बुडे बा? बुडे बा. का हो हिडिंबा, तुला किती खेप म्हटलं वा तोंडानं वाचा चांगली काळत जाई म्हणून. बुडे बा काय करता तुम्हा पोराले? आई मा त्या बाई, मन नवऱ्याला काय बोलू देता का मला तुम्ही? लहान म्हणतो मी बुडे बा. मी काय रागानं म्हणतो का? माहिती बुडेले. मला नको शिकू. लहान तिकट ठेवत हेडगाड्या तोंडाचे. तुला बुडी म्हटलं तर तनका नाही येईन काय? खबरदार मापोराला बुडा म्हटलं तर. बरं बरं आत्या बाई, मग जवान म्हणतो बुडेले. तुमच्या पोराला जवान म्हणतो. जवान बा वा. म्हणतो कला ना, एक नंबरची आगाव आहे. शिल्लकच भादरते कायच्यात नाही बी. काय झालं बा? कोण बडबड करू राहिली अंतकाला? का हो, तुम्हाला माहिती आहे ना गुलान होत नाही माया. गुलान जे दात घासतो मला तेही वाटते बाई सकाळ झाली बरोबर माई. थोडं मूळ ऑफ आहे सकाळपासून माया. गुलकुटी गेला माया तो डब्यात ठेवला जातो. म्याने घेतला बाबा गुलगिल. आई माया, किती खोटं बोलता हो तुम्ही. किती खोटे बोलताय. मला माय गुल मला कोणी घेतला ना माय भले जेव्हा येते म्हटलं सोनं घेऊन घ्या पण गुल नका घेऊ. तलप आली की मला गुल पाहिजे दात घासायले. मला तुम्हाला माहिती आहे का किती भाई जाते गुलान दात नाही घासलं तर थोडंसं पाहिजेच मला. ते कुठं माय मन बनते. तशीच मी पेस्ट दात नाही घासले. आंघोळ करून घेतली बाई ना. नाटक चालला बापा सकाळी लवकर आंघोळ करणं पसंत आहे मला. लवकर आंघोळ करून घेतली तुमच्या पायी. मी म्हटलं ना बा, म्याने घेतलं ना बा. मी काल घेणार का गुल? आता बापा, हे तर हॉलमध्ये पण नाही आहे कोयल आणि डायनिंग रूममध्ये पण नाही आहे. बाहेर अंगणात पण नाही आहे. आई माय उठली का नाही बापा? का झोपेलाच आहे अजून म्हटलं. सांगू माय, झोपेला असली तर झालं बाई ना. खैर नाही मग आता कोयलची. मला काही जास्त बोलायला लागत नाही तर आता बाई दिसवायला रागात नाही माय. सटकन निघून जातो. कोयले पाहतो बेडरूममध्ये आहे का. बेडरूममध्ये असेल तर उठवा लागेल बाई कोयलले. नाही तर बस धजा होऊन टाका ना आता बाई आज. आता बापा, हे जुही कुठे चालली हो माय लपर 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 करत? जुहे जुहे. बाई माय, आता बाईनं आवाज दिला का मला? बाई व लवकर लवकर जातो. आता बाई थांबा थोडी, मी घाईत आहे. ते चहा ठेवायला गॅसवरती. मी आता येतो घेऊन. तुम्हाला चहा घेऊन येतो ना. थांबा 2 मिनिटं बस आलीच. चहा गॅसवर ठेवलाय म्हणते. मग 3 झुना सुना आहेत. झाकण झुले काय कामाचे आहे? हे काऊन गेली पाहिजे पण? काहीतरी गडबड आहे वाटते बापा. काहीतरी गडबड आहे. आणते का ना इकडे येवा 2 मिनिटं बोलू दे. बघ असं काम आहे मला. आता बाई मग सांगा मला थोडं काम आहे. पाहू द्या मला. काहीतरी गडबड आहे बाई ना. काही गडबड नाही, तुला अंदरच गडबड आहे. तुला काही वाटते त्या पाठीमागा काही ना काही चालू आहे. जरा शॉक करत राहता बाई ना तू. काही नाही शॉक नाही करायला मी बरोबर हाव. तुम्ही थांबा तसे. काही ना काही गडबड आहे बाई ना. काहीतरी चक्कर चालवलं आहे सुनांना. पाऊस दे मला मागं जाऊन जुईच्या. आता बाई मी तर झोपलेलीच आहे कोयल अजूनपर्यंत. सांग माय, बरं झालं माय सासूबाई इकडे गेलं नाही. सासूबाई आल्या असत्या तर परत धिंगाणा माजून दिला असता सकाळी सकाळी घरामध्ये. माय व अजून नाही उठले कोयल तर. आता माय जुही अजून उठलीच नाही का बाई नाही कोईल? काय हो माय, 8 वाजू आले ना. सासूबाईला माहीत पडलं तर खेर नाही म्हटलं या कोयलची. चल लवकर उठू हिला. ताई द्या बरं तुम्ही आवाज. मी पाहिजे माय. सासूबाईने आली पाहिजे. सासूबाई आली तर फालतू तमाशा होऊन जाईल म्हटलं. सकाळी सकाळी परेल लागून जाईल या कोयलची. हो हो माय, मी उठवतो. पाहतो आता बहिणी आली पाहिजेत. कोयल कोयल. अच्छा अच्छा अच्छा, हा
गुळगुळ आहे का सुनांचा? म्हणून तर म्हटलं हे लंबी हे बुसुल्या डोळ्याची हे जुही काऊन एवढी पटर 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 करून पाहू राहिली. आवाज देऊ राहिली तिले. एक नाही ना दोन नाही, कणा 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 समोर निघाली. हे आहे त्यांचे एकामेकीचे झाक झाकतात. ह्या देराण्या जेठाण्या एकामेकीचा झाक झाकतात. आणि हे घोबळ कोयल पानं कशी पसरेला आहे, जसं हिच्या माईचं घर आहे पानं कशी पसरेला आहे. 8 वाजला, दिवस निघाल्या तरी महाराणीची झोप नाही उघडली अजून. अय कोयल उठ ना, हो माय उठ ना. आत्याबाई उठ येतील ना तर खेळ नाही तुझी. हो माय उठा बाई लवकर. हो कोयल उठ ना लवकर माय. आत्याबाई येतील तर फालतू तमाशा करतील माय ना. उठ हो माय कोयल. आजी राहू द्या ना जी. रितेशजी मी थोड्या वेळाने उठते ना. प्लीज झोपू द्या ना आणखी थोड्या वेळ. ओय बावले उठ ना. मी हाव ना, ताई हाव ना मोठी. कोयल उठ ना. रितेशजी नाही आहेत, मी आहे मी. हो माय आत्याबाई याच्या पहिले उठून जा बाई, नाही तर बस खेळ नाही म्हटलं. आत्याबाईला फक्त बोलायला पाहिजे मग. होय दुसऱ्या तोंडाचे मी काय गलत बोलतो का? फक्त सासूबाईला बोलायलाच पाहिजे म्हणते. जुही काय शिकू राहील तू? आई माई आत्याबाई तुम्ही जास्त हुशार बनवला का तुम्ही देराण्या जेठाण्या? मस्त इला आयडियाशी उठ राहिल्या. तुमचं काम आहे मला येऊन सांग ना. अजून हे कोयल उठले नाही. हा महाराणीसारखी झोपेला आहे आणि तुम्ही इचा झाक झाकू राहिल्या. देराण्या जेठाण्या मोठ्या बहिणी करत फिरता ना. झाक झाकू राहिल्या काय? खबरदार एकेमेकीचा झाक झाकला तो. हे म्हटलं मॅडम 8 वाजेला झोपू राहिली. हिच्या बापाचं घर आहे का हे? तुला तर नंतर पाहतो दोघींले, पहिले हिची खेळ काढतो. ऐ उठ लवकर उठ. ऐ काय? अगं बाई आत्याबाई तुम्ही किती वाजले? हा झोप ना. झोप म्हटलं तर बापाचं घर नाही आहे, झोपून जाय. बापाच्या इमानदारी ना झोप. काही नाही वाजले, फक्त 8:30 वाजले. 8:30 वाजले फक्त, झोपून जाय महाराणी, झोपून जाय. ज्याचा भेव होता तेच झालं. मी म्हणून राहिलो कोयले उठून जाय. मी जॉगिंग यायच्या पहिले उठली पाहिजे म्हणे. मी आंघोळी करून ठेवतो. अजूनही झोपेलाच होती. झालाच म्हटलं तमाशा. आईले माहीत नव्हतं पडायचं, आईले तरी सुद्धा माहीत पडून गेलं. आता माय काय झालं व अनिता? काय झालं? हे काऊन बोंबलू राहिली? अंतकला काऊन बोंबलू राहिली एवढी? जी गडबड झाली म्हटलं खूप. हे कोयल आहे ना झोपलेलीच होती आतापर्यंत. आता बाई ना आम्ही वाट पाहू थकलो. आम्ही थकलो तर मग मी पाठवलं जुहीला उठवायला येईल. तर मग हे म्हणे झोपलेली होती कोयल. तर आम्ही म्हटलं आत्याबाईला काही सांगत नाही बाबा. आम्ही आत्याबाईला नाही सांगितलं. आम्ही आत्याबाईला काही लपते का घरातले? आत्याबाईला बरोबर भनक लागली. आत्याबाई आल्या ना मागं. आत्याबाई आता कोयले बोलू राहिल्या. गो माय काय घोर आहे म्हटलं. मग या पोट्टीचं शोभते का म्हटलं 8 वाजेला झोपणं? सुनवाईनं सकाळी उठून जावं बाई ना. अलाराम लावते, हे लावते ते लावते. आणि हे काय झालं आज उशिरीला उठायला एवढा? हे पोरगी अशी तर करत नाही बाई ना. काय माहीत आजी. लोरी गाऊ काय लोरी? लोरी 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 लोरी. झोपून जाय तू. झाले ना आता वाजलेच किती? 8:30 वाजले. उठशील 11-12 वाजता. त्या मायच्या इमानदारीनं, त्या बापाच्या इमानदारीनं, त्या भावाच्या इमानदारीनं उठलं मग तू 11 वाजता उठून जा महाराणी. आता बाई आता मला यायला बाई परवाच्या दिवशी तर आले मी. आता कसं थोडंसं मला आता घरची हालत लागलेली आहे आईच्या. तिथं मी 9-9:30ला उठायची. तर आता थोडा उशीर झाला आता बाई. सॉरी आता बाई. कान करून ऐकून घे. हे काय त्या बापाचं घर नाही आहे, हे तुझं सासर आहे, माहेर नाही आहे. समजली ना? मला सकाळी 6-5 उठून तयार पाहिजे. 6 वाजेला सुने आंघोळ करून म्हणजे राहिले आमचे नाश्ते पाणी, देवपूजा, अंगण धुई धाय करणं, रांगोळी गिंगोळी काढणं. इथं नाही जमत. हे अवदेशाचं घर नाही आहे. ते तुमच्या मायपाच्या घरी नखरे दाखवत जा. इथं नाही दाखवायचे नखरे. आता बाई जाऊ द्या ना. आताच ते आली कोयल. 2 दिवस झाले येऊन. आता तिला कसं आदत नाही आहे ना. आता कशी 15 दिवस तिथं राहिली ती. तर कसं मग तिला घरची आदत असेल तिच्या. जाऊ द्या आता बाई. तू चुप आहे. तू चमचेपणा नको करू. तू इथे गेलशील पा माहीच्या घरी. तू कशी उठतं 5:30 वाजता? तू कशी उठतं? मग हेलाले काय होते उठायले? खाऊन माजून गेली फक्त. फुकटचं भेटते खायला तुम्हाला. चांगले मैच्या होत चालले खाऊ. अंतकला काय हे बोलणं सुनी संग असं? खाणं काढत नसतात, खायला नजर लावत नसतात कोणाच्या. हा आता बाई म्हणजे तुमच्या नासून आहे तर बरोबर. मी होती तरी सून होती, नैतुरणी होती. ते तर तुम्हाला काय वाटे नाही. 4 वाजता काय पायटी उठून धंदा करू म्हटलं घरचा पुरा. चुलीपासून सार्वजनिक अंगणापर्यंत. तरी तर तुम्हाला काही वाटलं नाही. आता तुम्हाला नाचणीचं भल्लं वाटू राहिलं. मी उठाबद्दल नाही बोलली अंतकला. उलटे शब्दाचे शब्द नको काढत जाऊ. मी तुला अशी म्हणत आहे की बाबा खाया पियाच्या वस्तू नाही काढायला पाहिजेत. हे बोलायचे भूत आहेत. हे लाता नाही मानत नाहीत. हे फक्त माझ्या कडव्या बोलण्यानंच सुधारतील सुना. तशा काही सुधारत नाहीत. तर सांग म्हणून राहिली खबरदार तू 8 वाजता उठली उद्यापासून तर.
उद्या जर तू 8 वाजता उठली तर पुऱ्या घरचे 2 टाईमचा स्वयंपाक, 2 टाईमचा झाडू पोछा अंगण गिंगण सगळं तुलाच करायला लागल. या दोघीतले एक दिसून हात लावण नाही कामाले, कोणीच कोणत्या कामाला हात लावण नाही. सर्व कामं तुला करायला लागतील. हां, हेच त्या घरची तुले सजा राहणार आहे, समजली ना? आता बाई मला उशीर होत नाही, पण आज कसं झालं मला कळतच नाही आहे. बिलकुल चप ऐकून घ्या, सुनींची हेच सजा राहणार आहे. जर चाले तुमची आंघोळा नाही झाल्या आणि 8 जर कोणती हिसकून उठली ना तर त्या दिवशी घरचं कोणतंच कामाला कोणतेच बाई हात लावीन नाही. सगळं त्याच सुनील करायला लागण आहे. जे उशीर उठन ना रातचा स्वयंपाक धुणं भांडी सगळं एकटी करण, हेच तिची शिक्षा राहणार आहे, समजले ना? डोक्याला बसून राहिला सुनाईरा. तुला किती सांगून गेलो होतो मी, किती सांगून गेलो होतो. तुला त्या मन मर्जीचंच करणार आहे ते ना कोयल. त्या मन मर्जीचं करणं आहे ना तुले, म्हणून तू इतक्या उशिरा उठले जाणून बुजून. आता बाई एवढी बोलली, आता तुम्ही बोलून नका घेऊ मला एवढं. जे खरं आहे तेच आहे. आंघोळीला चाललो मी, नाश्ता करून ठेव पटकन. तू जाय ना त्या आंघोळीला पहिले, मग मी जातो. नाही तर वरच्या बाथरूममध्ये जातो आंघोळीला मी. तू करून ठेव नाश्ता लवकर. कोयल, आम्ही तुला उठायला येऊच राहिलो तो पहिला, पण कसं आता बाई आमच्या मागच येऊन गेली. हो कोयल, मी तर आता बाईला चकमा द्यायचा खूप प्रयत्न केला. आता मला माहीत होतं की तू झोपलेली असेल असं मला वाटलंच होतं आधीच, कारण की मी पाहिलं ना तू हॉलमध्ये पण नव्हती, तू नंतर तू या आपल्या डायनिंग रूममध्ये सुद्धा नव्हती आणि अंगणात पण नव्हती. मला वाटलं हो ना हो कोयल झोपलेली असेल. आता आई वडिलांच्या घरून आल्यानंतर थोडा वेळ लागते ना टाईम ॲडजस्ट करायला. हो बापा, आम्ही तर खूप प्रयत्न केला आता बाईले नाही पाठवायचा. असं वाटलं पटकन जातो, आम्ही वाट पाहत बसलो तुझी. आम्हाला वाटलं एक तर काही काम करत असन, म्हटलं देवपूजा करत असन नाही तर काही करत असन. आता बाईला खूप रोखण्याचा प्रयत्न केला आम्ही, पण तुला आता माहीत आहे आता बाईपासून या घरात काहीच वस्तू लपून राहू शकत नाही. आता बाईला काही करा कसंही करा माहीतच पडते. खरंच लोक म्हटलं खूप डबल फेस असतात बरं. आजपर्यंत मी ऐकलेलं आहे, आज मी डोळ्यांनी पाहत आहे. अनिताताई आणि जुहीताई राहू द्या म्हटलं. ह्या गोष्टी तुम्ही राहूच द्या. हे तुमचे तोंड पाहून मला खरं नाही वाटत आहे. तुम्ही सगळी प्लॅनिंग केली होती. तुम्हाला माहीत आहे मी झोपलेली आहे, तुम्ही जाणून बुजून आयत्या बाईला बोलावलं. एखादे मला उठायला आले नसतं का कोणी? अचानक तुम्हाला 8 वाजता कसा जाग आलाय की मी आले नाही आणि मी पोहोचले नाही म्हणून आणि झोपलेले असेल. मला सगळे षड्यंत्र समजते. ताई, तुम्ही दोघींचं बी असंच म्हणणं होतं की आत्याबाई मला बोलायला पाहिजेत, आत्याबाईंनी मला थोडे कामं टाकायला पाहिजेत आणि तुम्हाला मोकळं सोडायला पाहिजेत. हे तुमची स्ट्रॅटर्जी आहे, मला सगळं समजलेलं आहे तुमचं. तर प्लीज हे डबल टोन माझ्या समोर आणू नका. जे आहे ना तुमचं चेहरा तेच ठेवा. कशाला उपकार केले मला बोलवायचे? म्हणजे आत्याबाईला सांगून मला बोलवण्याचा प्लॅन केला तुम्ही आणि आत्याबाईंनी म्हटलं पाहिजे की उद्या मी लेट उठली तर सगळे कामं मला करावी लागतील. हे तुमचा प्लॅन आहे. दोन्ही तुम्ही म्हणता माझ्या जेठाण्या, पण काही नाही, मनापासून नाही. हे तुम्ही बहिणीचं नातं लावता, दोघी बहिणीसारखे राहता, मला अलग टाकता. सगळं समजलंय, मला सगळं समजलंय. अगं बाई, हे काय बोलत आहे तू? काय बोलत आहे ही? देव पाहत आहे मला. आम्ही जर तू गलत चाहत असेल तर कोयल खरं सांगते मी. मला असं फक्त भनक लागली की तू बेडरूममध्ये असेल. मी आत्याबाईला निपटून अंदर आले की आत्याबाईला माहीत नाही पडलं पाहिजेत. मी खरं सांगते. हो खरंच कोयल. आता आम्ही उठलेलो आहोत बाई 6 वाजतापासून. तर आम्ही इडली आणि डोसा बनवायची पूर्ण सामग्री वगैरे तयार केली, सर्व करून ठेवलं. बाहेरचं अंगण वगैरे धुतलं. आम्हाला वाटलं तू किचनला असेल किंवा डायनिंग रूमला असेल किंवा वरची सफाई करत असेल. शपथ सांगतो आमचा उद्देश असा नाही आहे की आत्याबाई तुला बोलली पाहिजे. खरंच कोयल, शपथ सांगते असं काहीच नाही आमच्या मनामध्ये. आणि कोयल, तुला खोटं वाटत असेल तर तू आजीला विचारून घे. मी हॉलमध्ये होते की नाही तू विचारून घे आजीला. मी आत्याबाईला चकमा दिला का नाही. राहू द्या ताई, राहू द्या. हात जोडले मी तुम्हाला. मला माहीत पडले तुमची सच्चाई काय आहे तर. पण मी बी काही कम नाही आहे. माझे कामं मी करन, तुमचे कामं तुम्ही पहा. पण असं दिखावा दाखवायचा काही प्रयत्न करू नका की तुम्ही मला वाचवलं का काय केलं. खरंच म्हटलं जेठाण्याच असतात. तुमचीच फल्ली पाटते. मला अलगी टाकलं ना मला काही फरक नाही पडत. माझे कामं मी करत जाईल, तुमचं तुम्ही पहा. मला सगळं समजलेलं आहे. पण दिखावा करू नका. पुन्हा दिखावा करता दोघीजणी. सासूबाईपासून मला वाचवलं, काही नाही. लाख बोलणे मलाच खावं लागले ना. तुम्ही आल्या असत्या तर 6 किंवा 6:30ला मला बोलवायला आल्या असत्या. ऐन तुम्ही 8:30 आल्या मला बोलवायला. नाटक करू आल्या. हे नाटंकी तिकडं दाखवत जा तुम्ही. ज्यांच्याकडे दाखवा लागते ना तिकडं दाखवत जा. हे स्टेजवरती चांगलं वाटन किंवा सिरियलमध्ये कोणत्या चांगलं वाटन. हे रिॲलिटी आहे. मला नका शिकू. मी खूप हुशार झाली आता, समजलं ना. तुमचे कामं तुम्ही करा, माझ्या हिशेचे जे काम येतील ते मी करन. कोयल, हे काय बोलू राहिली बेटा? काय बोलू राहिली आहे? आजी राहू द्या प्लीज, हात जोडते तुमचे बी. आता सकाळी माझं मूड खराब करू नका. मी चालली आंघोळीला. अगं बाई आजी, काय झालं या कोयलला? सांगा बाबा. हिचं चांगलं करायला गेलो, उलटी आम्हालाच बोलू राहिली आता. अगं बाई, खरंच हिचा स्वभाव लय चांगला होता. काय झालं बाबा अचानक मध्ये गेली असं?
काय माहीत बाई. आता आम्ही चांगलं पावलं बाईचं, हे तर आमच्यावर शिव जरूर राहिली. वा रे वा. काहीतरी गडबड आहे, पहा लागन मला. सांगा बरं बाई, बिन फिजूलमध्ये किती बोलून गेली, किती खराब वाटते की नाही म्हटलं. आपण कोणाला चांगलं करायला जा आणि नंतर आपल्याच बोलणे भेटते की तुम्ही आमचं खराब करू राहिले ते. सांगा काय करा बापा. मलाही समजून राहिलं बापा, पहा लागन काय झालं तर. मी तर काही मदत करत नाही बाई ना आता. म्हणजे चांगलं करून बी नाव नाही आणि खराब करून बी नाव नाही. मी काहीच करत नाही आता. मी काही बोलतच नाही कोणासोबत. सांगा बापा आजी, इले रागाला आता. अशाने आपल्या घराचं वातावरण बैकत आहे बाई ना. आपल्या घरात जे एकता आहे ते तुटून जाणार अशाने. अनिता, काही ना काही करावं लागन बापा आपल्याला. हो ना आजी, आता तुम्हीच व्हा बाई ना. काही ना काही करावंच लागन.